किणी गावाजवळ बस दरोडा प्रकरणी 7 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. किणी तालुका हातकणंगले येथील हद्दीत अशोका ट्रॅव्हलच्या खासगी आराम बसवर टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 7 संशयित आरोपींना पेठ वडगाव न्यायालयात हजर केलेल्या असताना न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच न्यायालय परिसरात त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. मंगळवारी दिनांक 23 रोजी रात्री 12च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या खासगी आराम बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. हातकणंगले तालुक्यातील किणी गावाच्या हद्दीत 7 जणांनी बस अडवून सुमारे 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच मशीनचे स्पेअर पार्ट असा अंदाजे 1,22,00,000 रुपयांचा मुद्देमाल लुटला. या प्रकरणात बसचा क्लीनर हा दरोड्याचा टिप्सर असल्याचं पोलिसांनी त्यांच्या माहितीत निष्पन्न झालेलं आहे. त्याला पेठ वडगाव पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं होतं. जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने अवघ्या 12 तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला. या दरोड्यातील संशयित आरोपी अक्षय कदम, जैन बशीर अफगाणी, अमन लियाकत सय्यद, सुजल प्रताप चौगुले, आदेश अरविंद कांबळे, आदिनाथ संतोष विपते आणि सैफू बशीर अफगाणी यांना अटक करून लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आज सर्व आरोपींना पेठ वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालय परिसरात पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पुढील तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, हातकणंगले.